गाइज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या जी डी ड्रीम ट्रेड अँड मार्केटिंग सोल्युशन या कंपनीची जी न्यू वेबसाईट लॉन्च झालेली आहे, त्या वेबसाईटमध्ये जे डॅशबोर्ड आहे त्याचबरोबर काही त्या डॅशबोर्डच्या रिलेटेड अशा बरेचसे चेंजेस झालेले आहेत, म्हणजेच नवीन अपडेट आलेली आहे ती काय आहे किंवा त्याचे चेंजेस काय काय झालेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर आता त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, आपलं गुगल ओपन करायचं आहे। एक सेकंड, गुगल ओपन केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला इथं वरती सर्च करायची। ठीक आहे, सर्च केल्यानंतर जी आपली वेबसाईटचं पुढील पेज अशा प्रकारे तुम्हाला पाहायला भेटेल। त्यानंतर mydream.com ही जी वेबसाईट आहे तर तुम्हाला डी ड्रीम ट्रेड असं आलेलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड ओपन झालेला दिसणार आहे, म्हणजेच पुढील पेज असं दिसणार आहे। कारण सुरुवातीचं थोडंसं वेगळं होतं आणि खाली इथं साइन अप किंवा साइन अप किंवा साइन इन असे दोन ऑप्शन होते, ते आता इथं तुम्हाला पाहायला भेटत नाही। मग बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत की आता आपण आपला पासवर्ड वगैरे कसा अटॅच करायचा किंवा आपला डॅशबोर्ड कसा पाहायचा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तर आता आपण आपलं काय करायचं आहे, लॉग इन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं वरती 3 डॉट पाहायला भेटतात। ओके, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर इथं बरेचसे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटतील। ओके, आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं डॅशबोर्डचा ऑप्शन आलेला आहे, इथं पाहू शकताय अवर लोकेशनच्या खाली। आता इथं सुरुवातीला मी ज्यावेळेस नवीन म्हणजे पेज ओपन केला होता किंवा पहिल्यांदाच ज्यावेळेस मी लॉग इन केलं होतं वेबसाईट लॉन्च झाल्या त्यावेळेस इथं लॉग इन किंवा साइन अप असं होतं, परंतु आता तिथं डॅशबोर्ड आलेला आहे। मग तुम्ही ज्यावेळेस एकदा लॉग इन केला किंवा एकदा साइन अप केला ना, तर परत सुद्धा तुम्हाला नंतरच्या वेळेस तिथं डॅशबोर्ड हाच ऑप्शन पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर आता इथं डॅशबोर्डवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचा पुढील पेज अशा प्रकारे तुम्हाला पुढील पेज पाहायला भेटणार आहे, कारण आपली वेबसाईट न्यू लॉन्च झालेली आहे, त्यामध्ये काही थोडेसे बदल करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं ओपन झालेला आहे, असा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। ठीक आहे, तर इथं वरती तुम्ही इथं पाहू शकताय माझी जी प्रोफाईल आहे, त्यानंतर माझं नाव आहे, त्याच्या खाली मी कोणत्या प्लॅनने एंट्री घेतलेली आहे तो म्हणजे कप आहे। आता मी ब्रॉन्झने एंट्री घेतलेली आहे त्यामुळे माझा ब्रॉन्झचा आहे। तुम्ही डायमंडने घेतला असेल तर तुमचं डायमंडचं येईल, त्याचबरोबर कोणी गोल्ड घेतला असेल तर गोल्डचा कप येईल। अशा प्रकारे तुमचे प्लॅन वगैरे इथे दाखवले जात आहेत। ठीक आहे, तर इथं तुम्ही खाली पाहू शकताय एडिट आय कार्ड वगैरे आहे। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय तुमची जी काही मोबाईल नंबर वगैरे सगळे डिटेल्स आहेत, त्याचबरोबर तुमच्या काही तुम्ही कधी लॉन्च झालाय कधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय, कधी ॲक्टिवेशन तुमचं सुरू झालंय वगैरे सर्व डिटेल्स इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय तुमचं वॉलेट इन्कम, रिपर्चेस वॉलेट, माय डायरेक्टर वगैरे सगळं काही डिटेल्स माहिती आहे। त्यानंतर खाली तर बरं तुम्हाला 4-5 कप पाहायला भेटतात, त्यामध्ये सिल्वर, ब्रॉन्झ, गोल्ड, प्लॅटिनियम आणि डायमंडचे। ठीक आहे, अशा प्रकारे कप तुम्हाला तुमच्यावरती प्रोफाईलवरती दिसणार आहेत। त्यानंतर तुमच्या काही डिटेल्स, तुमचे सर्व काही माहिती इथं तुम्हाला आहे आणि तुमची काही 7 दिवसाची जी अर्निंग आहे ती सुद्धा इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, आता पुढील जे आपण पेज आहे ते पाहूया। त्यासाठी इथं तुम्ही पाहू शकता तुमची KYC वगैरे तुम्हाला करायची असेल तर इथं वरती 3 डॉट आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे भरपूर असे ऑप्शन इथं तुम्हाला पाहायला भेटतील। ओके, आता इथे इन्कम, डेली कॅपिंग, कॅश रिवॉर्ड, त्याचबरोबर कॅश रिवॉर्ड, वॉलेट ट्रान्सलेशन वगैरे भरपूर असे ऑप्शन आहेत। तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट करून सांगा, मी त्याच्या डिटेल्स अशी माहिती तुम्हाला शेअर करेन। ओके, आता जर तुम्हाला कंपनीच्या बद्दल म्हणजे तुमचं जे काही प्रोडक्ट आहे ते जर तुम्हाला लवकर रिसीव्ह झालं नसेल किंवा तुमची इन्कम वॉलेट इन्कम जर तुम्हाला आली नसेल, बँक अकाउंटला जर तुमच्या सेव्हिंग आलं नसेल, तर अशा वेळेस काय करायचं, त्यासाठी सपोर्टचं इथे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटते। याच्यावरती क्लिक करून तुम्ही कंपनीशी संपर्क साधू शकता, कंपनीला मेसेज करू शकता। आता तो कसा करायचा, काय करायचं याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि कंपनीला संपर्क साधून मेसेज साधून तुमच्या अडचणी, तुमच्या काही ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला अशी चेंजेस या म्हणजे वेबसाईट तर्फे झालेली आहे। आता तुम्हाला मी जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या कंपनीमध्ये ह्या वेबसाईटवरती इतक्या काही चेंजेस झालेले नाहीत जितक्या मोजक्या झालेल्या आहेत। म्हणजे जी वेबसाईटची जो सुरुवातीला ओपनिंग केल्यानंतर साइन अप किंवा साइन इन जे ऑप्शन होतं ते तेवढं क्लोज झालेलं आहे।
आणि अशी प्रोफाईल वगैरे इथं कपचं वगैरे म्हणजे जिथं सुरुवातीला चिन्ह होतं म्हणजे लोगो होता कंपनीचा, परंतु आता तिथं कपचं चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे डॅशबोर्ड तुमचा ओपन करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल, म्हणजेच तुम्हाला त्याचे म्हणजे पाहायला भेटतील. तर आता जर तुम्हाला एखादं प्रोडक्टची डिटेल्स माहिती वगैरे पाहायची असेल तर तुम्ही याच्यावरती असं क्लिक करायचं अशा प्रकारे. इथे पाहू शकते ते जे लॉकचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या कंपनी म्हणजे ह्या प्रोडक्टची प्राइस काय आहे, ते प्रोडक्ट कसं मागवायचं वगैरे सर्व डिटेल्स इथं पुढे आहेत. ठीक आहे, तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला भेटूया उद्याच्या एका नवीन अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचा मी निरोप घेते. बाय बाय.